आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे. शहरातील थकबाकीदार मालमत्ता करधारकांविरुद्ध कठोर पवित्रा घेत व्यावसायिक आस्थापनांचं बँक खातं गोठवणं तसंच नळ आणि सीवर जोडणी खंडित करण्याचे थेट निर्देश मनपा आयुक्त डॉक्टर विपिन इटनकर यांनी दिले आहेत. मागील काही वर्षापासून थकीत 2,400 कोटी रुपयांची मालमत्ता करापैकी कमीत कमी 1,000 कोटीची वसुली करण्याचे उद्दिष्ट ठेवून कार्य करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. थकीत करवसुलीसाठी विशेष वसुली मोहीम राबवण्यात येणार असल्याचं त्यांनी आज झालेल्या मनपा कर संग्राहकांच्या विशेष आढावा बैठकीत सांगितलं. शहरातील अवैध बांधकाम आणि अतिक्रमण हटवण्यासाठी मनपानं धडक कारवाई सुरू केली आहे. शहरातील 10ही झोनमधील 200 बेकायदेशीर बांधकामांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. यात मॉल, हॉस्पिटल आणि सेलिब्रेशन हॉलचा समावेश आहे. महापौरांनी बेकायदेशीर बांधकामावर नाराजी जाहीर करत तात्काळ सर्व अवैध बांधकामांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. या कारवाईच्या संदर्भात महापौर नीता ठाकरे यांनी आज स्थायी समितीच्या सभागृहात अधिकाऱ्यांची बैठक घेतली. सक्करदरा तलावाचं सौंदर्यीकरण तसंच परिसराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं महापौर नीता ठाकरे आणि आमदार मोहन मते यांनी संयुक्तपणे परिसराची पाहणी केली. यावेळी तलावाच्या सौंदर्यीकरणासह परिसराच्या सर्वांगीण विकासावर भर देण्याचे निर्देश महापौर नीता ठाकरे यांनी दिले. अपयशाला न घाबरता आपल्या कल्पनांवर विश्वास ठेवून त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करा आणि आपल्या कल्पनांना जागतिक स्तरावर घेऊन जा, असं आवाहन सामाजिक कार्यकर्त्या आणि गायिका अमृता फडणवीस यांनी तरुणांना केलं. मुख्यमंत्र्यांच्या युवा केंद्रित दृष्टिकोनातून आयोजित मंथन फॉर युवा अभियानाअंतर्गत विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इथे आयोजित हॅकॅथॉन आणि आयडियाथॉनच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी पेटंट गॅलरी, विज्ञान प्रदर्शन आणि विविध उपक्रमांना भेट दिली. या कार्यक्रमात 7,765 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. BWF बॅडमिंटन विश्व चॅम्पियनशिपमधील पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत भारताच्या लक्ष्य सेननं ऑस्ट्रियाच्या कॉलिन्स फिलिमॉनचा पराभव करत प्रवेश केला आहे. महिला दुहेरीमध्ये भारताच्या ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी अमेरिकेच्या लॉरेन लॅम आणि ॲलिसन ली यांचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. FIH महिला हॉकी विश्वचषकाच्या इतिहासात सर्वात मोठा विजय नोंदवून भारतीय महिला संघानं इतिहास रचला आहे. या स्पर्धेत आज सायंकाळी झालेल्या पूल डी सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेचा 6-1 असा पराभव केला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 प्रसारित करण्यात येईल. नमस्कार.